नमस्कार. मी विदर्भ शिक्षक संघ नागपूर जिल्हा सरकार्यवा रामचंद्र घरजाळे 2025-26च्या संचमान्यतेनुसार गेल्या एप्रिल महिन्यापासून समायोजन प्रक्रिया सुरू आहे. बरेच शिक्षक शिक्षण विभागाचे यर्जऱ्या घालण्यातच व्यस्त आहेत. बरेच शिक्षक हे मूळ आस्थापनेतून वेतन काढण्याचे आदेश घेऊन मूळ आस्थापनेतून वेतन काढून शांत बसलेले आहेत. मूळ आस्थापना शिक्षकांना रुजू करून घेत नाही. काही मूळ आस्थापनेमध्ये रिक्त जागा असतानासुद्धा त्यांना सेवाज्येष्ठ शिक्षकांना अतिरिक्त केलेलं आहे. अशा शिक्षकांना मूळ आस्थापनेमध्ये आदेश देण्यात आलेले आहेत की त्यांना रुजू करून घेण्यात यावे. संस्था चालक कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या शिक्षकांना रुजू करून घेत नाहीत. शिक्षण विभाग त्यांच्यावरती अद्याप कोणतीही कारवाई करायला तयार नाही. हा जो सावळा गोंधळ चालू आहे याकडे कोणत्याही शिक्षक संघटनेचं लक्ष असलेलं आपल्याला दिसून येत नाही. बऱ्याच वेळेस आपण या गोष्टीबद्दल विचारणा केलेली आहे, तोंडी विचारणा केलेली आहे, निवेदनं देऊन विचारणा केलेली आहे. सगळे मुख गिळून गप्प आहेत. सगळ्याच अतिरिक्त शिक्षकांचे वेतन सुरू आहेत. मग या समायोजन प्रक्रियेला अर्थ काय राहिला? जे समायोजन झालेलं आहे ते शिक्षक आपापल्या शाळेत जाऊन रुजू झाले. बरेचसे शिक्षक समायोजन आदेश प्राप्त होऊन सुद्धा त्या शाळेमध्ये रुजू झाले नाहीत. त्यांना 1, 2, 3 आदेश दिलेले आहेत. एकतर मी असं प्रकरण पाहिलं की वर्ग 6 ते 8चा एका शिक्षकाला आदेश देण्यात आलेला आहे. तो शिक्षक 9-10च्या वर्गातून अतिरिक्त झालेला आहे. तर त्याचं म्हणणं असं आहे की मला 9-10च पाहिजे. तात्पुरत्या समायोजनामध्ये जर 9-10चं शिक्षक असेल आणि 6 ते 8मध्ये जर रिक्त पद असेल तर त्याला समायोजित करता येतं. पण त्या शिक्षकाची इच्छाच नाही आहे. मग समायोजन प्रक्रिया शिक्षकाच्या इच्छेवर चालत आहे का? आणि तो शिक्षक मूळ आस्थापनातून वेतन काढण्यासाठी पुन्हा शिक्षणाधिकाऱ्याकडे जातो आणि शिक्षणाधिकारी मूळ आस्थापनातून वेतन काढण्याचा आदेश देतात. आता तो शिक्षक शाळेतही जात नाही, तो शिक्षक शिक्षण विभागातही जात नाही. तो शिक्षक घरी बाहेर जाणार, एक सेल्फी काढणार आणि घरी जाणार आणि शासन त्याचं वेतन देणार. हा काय चालला आहे सावळा गोंधळ? ज्या शाळेमध्ये एकही शिक्षक नाही ते शिक्षकही सुद्धा वेतन घेत आहेत. ऑगस्टपर्यंत वेतन काढा. मग ऑगस्टनंतर काय करणार? रिक्त पद होणार आहेत. अरे पण तुम्ही ऑगस्टमध्ये रिक्त पद होणार आहेत, सप्टेंबरमध्ये रिक्त पद होणार आहेत, पण त्याचं रिफ्लेक्ट जे आहे, संच मान्यता जी आहे ते 26-27च्या संच मान्यतेमध्ये येईल तेव्हा पाहू ना की आताच तुम्ही त्याच्यावर बसा. बरं तुमच्या विषयाचं ते रिक्त पद होणार आहे का? आणखी शिक्षकांचं समायोजन का झालं नाही? का बरं ज्या शिक्षकांना रुजू करून घेण्यात आलेलं नाही त्या शाळेतील शिक्षकांची पदं व्यपगत का केली नाहीत? सेवाज्येष्ठ त्यांना डावललेलं आहे. कनिष्ठ शिक्षक तिथं ठेवण्यात आलेले आहेत आणि सेवाज्येष्ठ शिक्षक अतिरिक्त केलेले आहेत. का बरं? जो संस्थाचालकांना मेंटेनन्स देत नाही, त्यांची जी आर्थिक मागणी आहे अशा आर्थिक मागण्या पूर्ण करत नाहीत, अशा शिक्षकांना अतिरिक्त करण्याचा भडीमार सुरू आहे. साधारणपणे या शिक्षण विभागामध्ये नेमकं चाललंय तरी काय? या अतिरिक्त शिक्षकांचा सगळा सावळा गोंधळ सुरू आहे. साधं प्रकरण आहे. मी माझ्या स्वतःवरून सांगतो आपणास. हे सांगायला नाही पाहिजे पण सगळ्यांना माहिती आहे की एका संस्थेने
हिंदुस्थान विद्यामंडळ ही एक संस्था आहे, हिंदुस्थान विद्यालय लकडगंज. कोणत्याही प्रकारची सामाजिक समायोजन प्रक्रिया सुरू नसताना 2022-23च्या संच मान्यतेनुसार समायोजन प्रक्रिया ही तत्कालीन शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांच्या कार्यकाळात झालेली होती. सदरील शाळेला 22-23ची संच मान्यता प्राप्त नव्हती, तरीसुद्धा अरेरावी पदवी तत्कालीन प्रभारी मुख्याध्यापिका यांनी प्रस्ताव पाठवून सप्टेंबर 2024मध्ये अतिरिक्त केलं, जे की माझा 27 फेब्रुवारीला त्याच्यावरती आक्षेप आहे. आक्षेपावरती सुनावणी नाही आणि 5 सप्टेंबर 2024ला शिक्षण विभाग डोळे झाकून आदेश काढतो, जे की समायोजन प्रक्रिया सुरू नाही. या बेकायदे समायोजन प्रक्रियेवर आवाज उठवल्यानंतर शिक्षण विभागाने कोर्टात केस टाकल्यानंतर, हायकोर्टात केस टाकल्यानंतरसुद्धा या बेकायदेशीर समायोजनासाठी जे मला आवश्यक कागदपत्राची मी मागणी केली, ती मागणी अद्यापपर्यंत आज 2 वर्ष होत आले देण्यात आलेली नाही. जनमाहिती अधिकारी, प्रथम अपीलीय अधिकारी आणि राज्य माहिती आयोग यांच्यापर्यंत प्रकरण गेल्यानंतरसुद्धा ज्या आधारावरती आपल्याला अतिरिक्त केलेलं आहे ते कागदपत्र शिक्षण विभागाकडे नाहीत आणि शाळेकडेही नाहीत. मग अतिरिक्त केलं कसं? तक्रार निवारण समितीने समायोजन बेकायदेशीर ठरवलं. संस्था म्हणते की तक्रार निवारण समितीने आम्हाला आमची बाजू मांडायला वेळ दिला नाही. अरे किती वेळाच तुम्हाला बाजू मांडायची आहे तुमची? 31 जानेवारी 2025 रोजी सगळ्यांनीच बाजू मांडली. तुम्हाला कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयातून तुम्हाला मार्च महिन्यामध्ये आणि एप्रिल महिन्यामध्ये पत्र आले. ते पत्र तुम्हाला मिळाले नाहीत असे तुम्ही कांगावा करता. तुमची 13 मार्चला सुनावणी घेण्यात आली, तिथं तुम्ही अनुपस्थित राहता. 28 मेला तुमची सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर जुलै 2025मध्ये सुनावणी घेण्यात आली, तिथं तुम्ही पत्र आणून देता की आम्ही उपस्थित राहू शकत नाही. आणि मग एवढ्या सुनावण्याच्या तुम्हाला संधी दिल्यानंतर तुम्ही म्हणता की आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही. तुमचं कोणतं म्हणणं ऐकून घ्यायचं? द्या ना कागदपत्र. आणि मग निर्णय दिल्यानंतर तुम्ही शिक्षण उपसंचालकाचा निर्णय मान्य नाही म्हणता, त्याच्यावरती स्थगिती आणता, कारण घरजाळ्याचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. बरं, घरजाळ्याच्या प्रकरणावरती तक्रार निवारण समितीने निर्णय दिल्यामुळे याचिका निकाली करण्यात डिस्पोज करण्यात आली. डिस्पोजचा अर्थसुद्धा समजत नाही. त्याच्यानंतर त्या निर्णयाच्या अगेन्स्टमध्ये तुम्ही याचिका दाखल करता. तिथं माझा कॅवेट असल्यामुळं तुम्हाला तिथं स्टे काही मिळाला नाही. आणि मग काल परवा तुमची ती याचिकासुद्धा डिस्पोज करण्यात आलेली आहे. याचिका क्रमांक 1775 16 जून 2026च्या जो मॅटर आहे त्या मॅटरला हा कनेक्टेड असल्यामुळं तुम्हाला जर इच्छा असेल, तुम्हाला जर ॲप्रोच व्हायचं असेल तर तुम्ही ग्रेव्हन्स कमिटीकडे पुन्हा ॲप्रोच होऊ शकता, जिथं की गेल्या वर्षीच त्या तक्रार निवारण समिती आपणास निर्णय दिलेला आहे. आता पुरावे मांडा आणि प्रकरण न्यायप्रविष्ट आहे म्हणून जे डावलण्याचा प्रकार सुरू आहे तो थांबवा. आणि शिक्षण विभाग मूग गळून गप्प आहे, याकडे शिक्षण विभागानं का लक्ष देऊ नये? संस्थेचं वेतनेतर अनुदान स्थगित करण्यात आलेलं आहे, एवढीच कारवाई. पण असे मुजोर संस्थाचालक जर अशा पद्धतीने जर कारवाई करत असतील तर याकडे शासन डोळेझाक का करत आहे? यावरून तुम्ही समजून घेऊ शकता. एका शाळेमध्ये विज्ञान विषयाचा शिक्षक आहे, एकच शिक्षक आहे, तो अतिरिक्त होत नाही, तरीही त्याला अतिरिक्त केलेला आहे. संस्था परत त्याला रुजू घ्यायला तयार नाही. शिक्षण विभाग सुनावणीचा निर्णय द्यायला तयार नाही. हे किती दिवस चालणार आहे? म्हणजे प्रशासनावर शिक्षकांना विश्वास ठेवायचाच नाही का?
या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. बरेच शिक्षक मूळ आस्थापना सोडायलाच तयार नाहीत. त्यांना तिथंच जायचं आहे जिथं त्यांची जागाच नाही. हा हट्ट शिक्षण विभाग त्यांना का पुरवत आहे? जर अशा बेकायदेशीर हट्ट पुरवण्यामध्ये जर शिक्षक संघटनेचे पदाधिकारी असतील, त्यांची नावं जाहीर करा. म्हणजे शिक्षकांना न्याय द्यायचा आहे का शिक्षकांच्या अशा पद्धतीच्या बाजू मांडायच्या आहेत आपल्याला? आणि जे शिक्षक बापडे रुजू झालेले आहेत, त्यांना जी शाळा मिळाली आहे ते त्यांनी घेतलेली आहेत, मग ते एका पद्धतीनं मूर्खच निघाले ना. आणि हे हुशार निघाले जिथं आजपर्यंत मूळ आस्थापनेमध्ये वेतन घेण्याचा प्रकार सुरू आहे. हा प्रकार थांबला पाहिजे. आणि शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर सुद्धा ही तुमची समायोजन प्रक्रिया आणखी सुरूच आहे. प्रकरण निकाली का निघत नाहीत? अशोक मेश्रामसारखे शिक्षक गेल्या 26 वर्षापासून लढत आहेत. न्यायालयाचे आदेश होऊन सुद्धा आपल्याकडून ते आदेश निघत नाहीत. किती वेळा विचारणा करायची? आयुष्य पूर्ण त्याचं लढण्यासाठीच गेलं. 10 वेळा आपल्या कार्यालयाच्या चक्रा मारल्या जातात. तुम्हाला एक आदेश काढण्यासाठी 1 महिना लागतो. अशी कोणती कामं आहेत? कुठे गेला दप्तर दिरंगाई कायदा? तो फक्त कागदावरच आहे का? संघटनेने दिलेल्या प्रकरणाचा सुद्धा 2-2, 3-3 महिने विचार केला जात नाही. याला काहीतरी मुदत असली पाहिजे. शिक्षक लोक संघटनेच्या पदाधिकाऱ्याकडे डोळे लावून पाहतात, यांच्याकडून आपल्याला काही न्याय मिळेल. संघटनेचे पदाधिकारी शिक्षणाधिकाऱ्याकडे जातात. शिक्षणाधिकारी आश्वासने देतात की करून घेऊ, आपण करून टाकू. पण जे बापडे शिक्षक आहेत ते दिवस मोजत असतात. दिवस का होत नाही? सुनावणी घेतल्यानंतर निर्णय 15 दिवसात का दिला जात नाही? आणि समायोजन प्रक्रियेमध्ये जर शिक्षक अद्याप रुजू नाहीत, शाळा रुजू करून घेत नाहीत, त्यांची पदं व्यपगत करा तात्काळ आणि यादी विभाग स्तरावर पाठवा. जे शिक्षक मला नागपूर शहरात आणि नागपूर शहराच्या 20 किलोमीटर आसपास त्यांना शाळा पाहिजे, त्यांचा हट्ट आहे तो, त्यांना विभागावर पाठवा. म्हणजे 100-150 किलोमीटरवर आपल्याला नोकरी लागल्यानंतर समजता मग काय होतं. नोकरी करायची आहे आपल्याला. का संघटनेचे पदाधिकारी अशा शिक्षकांची बाजू घेतात? आपणास या माध्यमातून आपल्याला एवढं सांगू इच्छितो, समायोजन प्रक्रियेला तात्काळ पूर्णविराम द्या. जे उरलेले शिक्षक आहेत त्यांना विभाग स्तरावर पाठवा, त्यांचं समायोजन करा. बऱ्याचशा शाळेमध्ये शिक्षक नाहीत, अशा ठिकाणी यांना पाठवा. मूळ आस्थापनेतून घरी बसून पगार देणं बंद करा. तरच विद्यार्थ्यांना शिक्षक आणि शिक्षकांना विद्यार्थी मिळतील. शून्य विद्यार्थी असलेल्या शाळेमध्ये शिक्षकांचे पगार का सुरू आहेत? ज्या शाळेमध्ये विद्यार्थी नाहीत अशा ठिकाणी तुम्ही मुख्याध्यापकांना मान्यता दिलेली आहे. अशी प्रकरणं तात्काळ निकाली काढा, चौकशी करा. आणि जो रोष आहे शिक्षकामध्ये तो रोष कमी करण्याचा आपल्याकडून प्रयत्न होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.